नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पीएम किसानचा 21वा हप्ता कधी मिळणार. तारीख ठरली आहे मित्रांनो. आपण या व्हिडिओमध्ये तारीख बघूया. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता महाराष्ट्रामध्ये दिवाळीपूर्वी 21 ऑक्टोबरच्या आधी मिळणार होता. तो आता मिळणार नसून तारीख केंद्र शासनाच्या माध्यमातून बदलली गेली आहे. त्यामागचा मोठा कारण म्हणजे केंद्र शासनाने पीएम किसान योजनेची पडताळणी सुरू केली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत जाणवली असल्या कारणामुळे 31 लाख शेतकऱ्यांना या योजनेतून आता आज 12 वाजता अपात्र केल्याची धक्कादायक माहिती ही शासनाने दिली आहे. ही पडताळणी 3 टप्प्यांमधून पूर्ण होणार आहे. एक टप्पा त्याचा आज पार पडला आणि आणखी 2 टप्पे पार पडणार आहेत आणि त्यानंतर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मध्ये वितरित केला जाणार असल्याची माहिती केंद्र शासनाने दिली आहे. आणि आता आज नवीन तारीख जाहीर केली आहे. नेमके कोणत्या तारखेला किती वाजता पीएम किसानचा 21वा हप्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये प्राप्त होईल. सोबतच शासनाने नेमकी या योजनेसंबंधित काय निर्णय घेतला आहे आणि आता शेतकऱ्यांना नेमकी काय करायचे आहे जेणेकरून ते या योजनेतून अपात्र ठरणार नाही. याची सविस्तररित्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. महत्त्वाचा अपडेट असल्याकरिता आपला व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने एकाच कुटुंबातील दोघांना या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्याची यादी तयार केली आहे. एका रिपोर्टनुसार या यादीत 31 लाखहून अधिक शेतकरी लाभार्थीची नावे आहेत. जिथे पती पत्नी अशा दोघांनी एकाच वेळी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे आढळून आले आहे. ज्यांच्याकडे जमीन आहे अशा कुटुंबातील केवळ एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कृषी मंत्रालयाने केलेल्या छाननीमध्ये दरम्यान अशी प्रकरणे आढळून आली आहेत. त्यानंतर मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जाहीर करण्यापूर्वी 20 ऑक्टोबर पर्यंत पडताळणीचे काम हाती घ्यावे आणि अशा लाभार्थ्यांना यादीतून वगळण्यास सांगितले आहे. एकूण 31 लाख पैकी सुमारे 19 लाख लाभार्थी पडताळणी पूर्ण झाली आहे. ज्यात जवळपास 94% लाभार्थी पती पत्नी असल्याचे आढळून आले. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मार्गदर्शन तत्वानुसार जर एखाद्या कुटुंबात पती पत्नी आणि अल्पवयीन मुले आहेत तर त्यापैकी केवळ एकालाच या योजनेअंतर्गत 6,000 रुपये मिळतात. केंद्र सरकारच्या पडताळणीत असेही दिसून आले की पीएम किसानचा लाभ सुमारे 1.76 लाख अल्पवयीन मुलांना मिळत आहे. तसेच 33.34 लाख अशी प्रकरणे आढळून आली आहेत जिथे जमिनीचा आधीचा मालकीचा माहिती चुकीच्या अथवा माहिती अस्तित्वात नाही. नियमानुसार 1 फेब्रुवारी 2019 च्या नंतरच्या शेतकऱ्यांना नावावर जमीन हस्तांतरित झाली आहे त्यांना जमिनीच्या आधीची मालकीची माहिती देणे बंधनकारक आहे. कारण त्याच जमिनीच्या आधीच्या मालकाला योजनेचा लाभ मिळत आहे. अशी 8.11 लाख प्रकरणे आढळून आली आहेत. या योजनेअंतर्गत दर 4 महिन्यांनी 3 समान हप्त्यांची एकूण 6,000 हप्ते रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. फेब्रुवारी 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत 9.7 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा 20वा हप्ता देण्यात आले आहेत. कृषी मंत्रालयाने यापूर्वी 33 लाख प्रकरणे आढळून आली होती जिथे जमीन मालकाची माहिती अवैध असल्याचे निष्पन्न झाले होते. सोबतच या कारणामुळे ही देखील तुम्ही ज्या योजनेला पात्र राहू शकतात की कारणे खालीलप्रमाणे. सोबतच आपण या महाराष्ट्र पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नेमका कधी मिळणार तेही चला पाहूया. सर्वप्रथम ई-केवायसी. ई-केवायसी ही प्रक्रिया खूप गरजेची आहे. जर तुम्ही केवायसी केली नसेल तर 2,000 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यात येणार नाही. ही प्रक्रिया तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर OTP द्वारे किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन तपासू शकता. दुसरे, भूसत्यापन. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे कागदपत्रे पडताळणी करणे आवश्यक आहे. म्हणजे तुमची शेती खरी तुमच्या नावावर आहे का सरकार तपासेल ते. जर ही प्रक्रिया पूर्ण केली तर तुम्हाला योजनेचा फायदा मिळणार नाही. तिसरे, आधार लिंक. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे. जर आधार लिंकिंग झालेले नसेल तर हप्ता थांबू शकतो. म्हणून हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर मधील शेतकऱ्यांना बँक खात्यात 2,000 रुपयाचा हप्ता आधीच जमा करण्यात आला आहे. उर्वरित शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी 21वा हप्ता जाहीर केला जाईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. पण सध्या परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.